आम्ही रायगड, नंतर ठाणे, नंतर मुंबई हे तीन, कारण काल जरा एकनाथराव शिंदे साहेबांची तब्येत थोडीशी खराब होती, ते म्हणले उद्या माझे घ्या, तर ते तीन घेतले. आणि कॅबिनेट झाल्यावर तुमचा नाशिक आणि हे घेतलं, अहिल्यानगर. होतं काय पत्रकार मित्रांनो, मी नेहमी सांगतो, मी अतिशय स्पष्ट बोलत असतो, तुम्ही कुठल्याही बातम्या कशाही पद्धतीनं चुकीच्या चालवत असता. आज रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाही आहेत. त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर, माझं, मुख्यमंत्र्यांचं, एकनाथराव शिंदेंचं, की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं, कारण हे DPC आहे. ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला वर्षभर त्या जिल्ह्याला द्यायचं हे ठरतं. ते कसं ठरतं? तिथलं भौगोलिक क्षेत्र, तिथली लोकसंख्या, तिथलं पर कॅपिटल उत्पन्न, तिथला मानव विकास निर्देशांक, अशा या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि त्या पद्धतीनं ठरवतो. मात्र मुंबई जरा राजधानी आहे, त्याच्यामुळे तिथं थोडं झुकतं देतो. नागपूर उपराजधानी म्हणून त्यालाही झुकतं देतो. आणि जिथं आकांक्षित जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत, तिथं आम्हाला जास्तीचा निधी द्यावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी बघितलं तिथं TV ला रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही. अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला. मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं. त्याला पालक सचिव असतात, त्याला जिल्हाधिकारी असतात, त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्याला DPO असतो. काही बघायचं नाही, काही नाही, बातम्या सुरू करायच्या. ही मीटिंग ही DPCची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती. त्यांच्या ऑलरेडी प्रत्येकाच्या मीटिंग होतात आणि त्या मीटिंगमध्ये ते ठरवतात. त्यांना प्रत्येकाला साधारण तुम्हाला ह्या वर्षी आम्ही इतका निधी देणार आहोत आणि त्या निधीच्या प्रमाणामध्ये 20% तर निधीचं आम्ही बंधनच घातलंय की ह्या पैशापैकी 20% रक्कम अशी खर्च केली पाहिजे. यंदा वर्षी मी त्याच्यामध्ये दिव्यांगांना 1% रक्कम DPCची खर्च करायला सांगितली. इतके दिवस आपल्याकडे 19% होते. कसे 19% होते? 5% महसूलला होते, 5% शिक्षणला होते, 10 नंतर 3% ह्याला होते, मला वाटतं शिक्षण गृहला होते. असे 18-19% होते. आणि आज 20%ची ऑर्डर काढली, 1%ची दिव्यांग, कारण तोही वर्ग मोठा आहे. त्यांनाही DPCच्या निमित्तानं काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या तिथं राबवता आल्या पाहिजेत. अशा प्रकारचा निर्णय आपण झाला. आणि त्या सगळ्या मीटिंग केल्यानंतर सगळ्या मीटिंग संपवून आज माझा इथला दिवस असतो पार्टी कार्यालयात. पण आज गर्दीच इथं इतकी प्रचंड होती. मी बऱ्याच जणांच्या शिष्टमंडळांना सुरुवातीला आतमध्ये भेटलो, परंतु नंतरच्या काळात माझ्या लक्षात आलं, कारण माझी आज 7 वाजता सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची, सगळ्या म्हणजे ज्यांना उपस्थित राहता येऊ शकतं त्यांना, नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची. हा आला नाही, तो आला नाही, तो अमका झाला, तो तमका झाला, तसं नाही. त्या निमित्तानं 7 दिवसाचं साधारण प्रत्येकाचं कामकाजाचा आढावा घेता येतो. संघटनेला काय करायचं त्याच्याबद्दलच्या सूचना करता येतात. आमदारांची काय अपेक्षा आहे ते ऐकून घेता येतं. आणि एक गेट टुगेदर सारखा आम्ही एकत्र बसतो. आणि अशा पद्धतीनं आमचा दर आठवड्याचा तो मंगळवारचा दिवस ठरलेला आहे. आता 7 वाजलेत, आता तिकडं चाललोय. परंतु आपल्याला न बोलता गेलं असतं तरी दादा आमच्याशी बोलले नाही, दादा रागवले, दादा निघून गेले, पुन्हा बातम्या सुरू व्हायच्या. त्याकरता म्हणलं तुम्हालाही रिस्पेक्ट दिला पाहिजे. तुम्ही दिवस अक्षरशः कोणतरी बोलावं, कोणीतरी बोलावं वगैरे करत असता. दुसरी गोष्ट, काल बघा जे पेपरला आलं, कदाचित राधाकृष्ण विखे पाटील बोलले असतील, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलमट्टीच्या बद्दल काही वेगळ्या बातम्या तिथं सोडण्यात आल्या. वास्तविक तसं नाही. आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. आलमट्टीच्या बद्दलची उंची वाढवत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर आणि सांगली आणि त्या परिसराला बॅकवॉटरच्या पाण्याचं अडचण होणार नाही, अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. आणि म्हणून आपली उंची वाढवायला आपला विरोध आहे. त्या संदर्भामध्ये आपण अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहोत.
बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या. आता काय होतं, प्रत्येक आम्हाला पण भरपूर सकाळपासून कामं असतात. तुम्हालाही माहिती आहे की मी तर सकाळी 9 वाजता मंत्रालयामध्ये येणारा मंत्री आहे आणि त्याच्यामुळे इतकी कामं असतात, इतकी कामं जास्त शिष्टमंडळांनाही भेटावं, नागरिकांनाही भेटावं, म्हणणंही ऐकून घ्यावं, त्यांचे प्रश्नही सुटावेत, ही माफक अपेक्षा त्यांची असते आणि आम्हालाही त्याच करता त्या पदावर बसवलेलं आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. उद्या पण बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी पण बैठका लावल्यात, पासून बैठका लावल्यात. आज उपमुख्यमंत्री त्यांना एक पुरस्कार मिळणार आहे दिल्लीमध्ये. तो पुरस्कार घेण्याच्या करता एकनाथराव शिंदे तिकडे गेलेले आहेत. अशा पद्धतीचे एकंदरीत सगळं चित्र आहे. पालक पद झालेला नसली त्याच्याबद्दलचा निर्णय हा अंतिमता मुख्य महोदय घेतील. तो सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा, कुणाला मग करायचं, मुख्यमंत्री करायचं, कुणाला कुठलं खातं द्यायचं, कुणाला कुठं पालकमंत्री पद द्यायचं वगैरे, हा सगळा अधिकार राज्याच्या प्रमुखांचा म्हणजेच मुख्यमंत्री महोदयांचा असतो आणि मुख्यमंत्री महोदय ते त्या ठिकाणी करतील. त्यांच्या ते चांगलं लक्षात आहे. मी त्यांना परवा आम्ही एकत्र होतो पुण्याला, तेव्हा विचारलं की सीएम बैठका उरकत आलेल्या आहेत, पण विखे पाटलांनी सांगितलं की कॅबिनेटच्या दिवशी माझी घ्या आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली की कालच्या ऐवजी माझी आज घ्या. अशा 4-5 आणि नाशिक आणि रायगड राहिलेली आहे. तर ते म्हणले हरकत नाही, तुम्ही ती आढावा बैठक घ्या. पालक सचिव होते त्या सगळ्या बैठकीला आणि बाकीचे अधिकारी पण होते आणि शेवटी आपण तिथं डावं उजवं करत नाही. साधारण तिथले लोकसंख्या आणि तिथली परिस्थिती बघून आपण निधीचं वाटप करतो. गेल्या वर्षी आम्ही 18,000 कोटी रुपये DPCच्या निमित्तानं राज्याच्या 36 जिल्ह्यांना दिलेले होते. त्यावेळेस मात्र ती रक्कम आम्ही 100% वाढवणार आहे. अंदाजे ती रक्कम बऱ्यापैकी वाढेल, काही 1000 कोटीने वाढेल. अर्थात तो निर्णय मी, मुख्यमंत्री आणि एकनाथराव आम्ही तिघं एकत्र बसून घेणार आहे, कारण ते शेवटी आम्हाला बजेटमध्ये पण सादर करावं लागतं. तिथूनच काही महत्त्वाची कामं हातामध्ये घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक एक आयोजित केली जाणार आहे. करायच्या काय नाही करायच्या हा सर्वस्वी राज्य सरकारचा अधिकार आहे. त्याला कॅबिनेटची मला मान्यता घ्यावी लागेल, त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल. तशा पद्धतीनं मान्यता घेऊन 3 मार्चला आपलं अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्यांदा पुरवणी मागण्या मी मांडेन, पुरवणी मंजूर करून घेईल, त्याचं विनियोजन करून घेईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कामकाज सल्लागार समिती आणि राज्य सरकार मंत्रिमंडळ ठरवून कुठल्या केला कल्प सादर करायचा आहे तो त्या दिवशी सादर केला जाईल. आज आम्ही आढावा घेतला. केंद्राने ज्या काही योजना राज्यांना दिल्या, केंद्र वर्षी काही लाख कोटी रुपये बिनव्याजी कर्ज 50 वर्षाच्या परतफेडीनं हे राज्यांना उपलब्ध करून देत असतं. तो पण निधी कसा आपल्या महाराष्ट्राला जास्तीचा मिळेल त्याही बद्दलची साधक बातमी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेटने केली. अरे थांबा रे बाबा, अरे थांबा ना, एका वेळेस किती उत्तर देऊ. कोण अजिबात रखडलेल्या नाही. आज सगळ्यांच्या ऑर्डर निघालेल्या आहेत.